हॅलो एव्हरीवन, दिस इज द सेकंड लेक्चर ऑफ ह्युमन न्यूट्रिशन आणि आज आपण पाहणार आहोत की माउथ जे की ओव्हरऑल आपण टीथचं स्ट्रक्चर या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आणि ही सिरीज आहे झेप 2027 जे मुलं MST CETचं प्रिपरेशन करत आहेत त्यांच्यासाठी ही सिरीज आपण घेऊन आलेलो आहोत MST CET 2027 साठी. ठीक आहे, आणि दिस इज द सेकंड लेक्चर. हा सेकंड लेक्चर आहे. जे मुलं नवीन असतील त्यांनी फर्स्ट लेक्चर पाहून घ्या. आज आपण पाहणार आहोत टीथचं स्ट्रक्चर. व्हॉट आर द ह्युमन टीथ. तर ह्युमन टीथ काय आहेत? एक हार्ड स्ट्रक्चर आहे, कॅल्सिफाईड स्ट्रक्चर आहे, डेव्हलप फ्रॉम द एंडोमिझोडम ओरिजिन. हे तुम्हाला लक्षात असलं पाहिजे. एंडोमिझोडम ओरिजिननी हे डेव्हलप झालेलं आहे. दे आर फर्मली एम्बेडेड इन द सॉकेट ऑफ जॉ बोन, जे की बोनचे नाव आहेत मॅक्झिला आणि मॅन्डिबल. यामध्ये ते फर्मली एम्बेडेड आहेत. प्रायमरी फंक्शन आहे टीथचं मॅस्टिकेशन, फूडला बारीक करणं, स्मॉलर पार्टिकल्स मध्ये कन्वर्ट करणं, चिविंग अँड मेकॅनिकल ग्राइंडिंग आपण म्हणतो त्याला. फूड इंटू आपलं आपण जे फूड खातो ते स्मॉलर डायजेस्टेबल पार्टिकल मध्ये कन्वर्ट करण्याचं काम असतं आपल्या दातांचं. ठीक आहे, लोकेशन आहे ओरल कॅव्हिटी. माउथचं जे आपलं फ्रेमवर्क आहे त्यामध्ये प्रेझेंट आहेत आपले टीथ. अटॅचमेंट करतं सिक्युअर बोन सॉकेटनी. पर्टिक्युलर बोनचे सॉकेट असतात त्यामध्ये टीथ एम्बेडेड असतात. फंक्शन आहे ब्रेकिंग डाऊन फूड बॅरियर मेकॅनिकली. आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग की मोस्टली स्टुडंट्स म्हणतात की जे डायजेशन आहे ते स्टार्ट होतं स्टमक पासून, बट डायजेशन स्टार्ट होतं आपल्या माउथ पासून. ठीक आहे, मेकॅनिकल डायजेशन स्टार्ट होतं. मॅस्टिकेशन ज्याला आपण म्हणतो आपल्या माउथ मध्ये मॅस्टिकेशन होतं, फूडला स्मॉलर पार्टिकल्स मध्ये ब्रेक केलं जातं. सो दॅट्स वाय वी से की मेकॅनिकल डायजेशन इज द क्रुशियल स्टेप. ठीक आहे, कशाची? फूडला बारीक करण्याची. आता आपण पाहूया नेमकं फीचर्स काय आहे टीचे. फर्स्ट इज द थिकोडॉन्ट कंडिशन. सो व्हॉट एक्झॅक्टली द थिकोडॉन्ट कंडिशन? डेफिनेशन पाहून घ्या. यामध्ये टीथ आहेत एम्बेडेड असतात इनसाइड द बोनी सॉकेट. ठीक आहे, बोनी सॉकेट मध्ये टीथ एम्बेडेड असतात, त्या कंडिशनला आपण म्हणतो थिकोडॉन्ट. थिकोडॉन्ट इज आता डेफिनेशन पाहून घ्या काय. द सॉकेटेड मोड. ठीक आहे, द सॉकेटेड मोड ऑफ टूथ अटॅचमेंट वेअर ईच इंडिव्हिज्युअल, इथं दिलेलं आहे प्रत्येक each individual tooth is firmly embedded inside the deep bony socket of alveolar jaw bones. आता हे जे आहे अशा टाईपचं सॉकेट असतं, यामध्ये टीथ आपले एम्बेडेड असतात. एम्बेडेड मध्ये म्हणजे मध्ये रुजलेले. ठीक आहे, या प्रकारे. आणि बोनचे नाव आहेत मॅक्झिला मॅन्डिबल, जे की आपले बोन्स आहेत. हेटेरोडॉन्ट कंडिशन सेकंड इज द हेटेरोडॉन्ट. हेटेरो इट मीन्स डिफरंट टाइप्स ऑफ टीथ. ठीक आहे, 4 मॉर्फोलॉजिकली डिफरंट टाइप्स ऑफ टीथ प्रेझेंट, स्पेशलाइज फॉर प्रोसेसिंग रोल्स. त्याचे काही रोल्स आहेत. कशासाठी? कटिंग साठी आहेत इन्सिजर, त्याला तुम्ही आय म्हणू शकता. सी फॉर कॅनायन. टिअरिंग साठी प्रीमोलार फॉर क्रशिंग अँड मोलार फॉर ग्राइंडिंग ऑफ फूड. ठीक आहे, सो देर आर व्हेरियस फंक्शन्स जे की अकॉर्डिंग टू आता फूडच्या अकॉर्डिंगली आपण त्याला, जर हार्ड फूड असेल कटिंगसाठी आपल्याला चावण्यासाठी आपण समोरच्या दातांचा वापर करतो. जस्ट लाईक दॅट याचे फंक्शन्स दिलेले आहेत आणि फंक्शन्स आपले टीथ काय करतात? परफॉर्म करतात. ठीक आहे, सेकंड आपण पाहूया. फर्स्ट आपण पाहिलं थिकोडॉन्ट, सेकंड पाहिलं हेटेरोडॉन्ट. नाउ इट्स टाइम फॉर डायफायोडॉन्ट. डायफायोडॉन्ट इट मीन्स डाय इट मीन्स व्हॉट? टू सक्सेसिव्ह सेट ऑफ टीथ. फर्स्ट इज द प्रायमरी, त्याला तुम्ही टेम्पररी टीथ म्हणू शकता, जे की मिल्क टीथ असतात, जे आधी आलेले असतात, जे लहान मुलांमध्ये प्रेझेंट असतात. त्याला काय म्हणतो आपण? डेसिड्युअस मिल्क टीथ म्हणतो. डेसिड्युअस टीथ आपण त्याला म्हणतो, जे की लहान मुलांमध्ये असतात. दूध दात मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो दूध दात. ठीक आहे, ते त्याचा नंबर आहे 20. जे परमनंट टीथ आहेत, हे पडून हे दात आल्याच्या नंतर जे परमनंट टीथ आहेत अडल्ट मध्ये, ज्याला तुम्ही म्हणता सेकंडरी टीथ, त्याचा नंबर आहे 32. अडल्ट मध्ये 32 टीथ आपल्याला पाहायला मिळतात आणि लहान मुलांमध्ये 20 टीथ आपल्याला पाहायला मिळतात. अपियर इन चाइल्डहुड अप्रॉक्सिमेट 6 मंथ ऑनवर्ड. 6 महिन्याच्या नंतर आपल्याला टूथ पाहायला मिळतात लहान मुलांमध्ये. शेड प्रोग्रेसिव्हली अँड रिप्लेस बाय परमनंट सेट. आणि त्यानंतर हे जे दूधदात आहेत ते पडतात आणि त्याची जागा कोण घेतं? परमनंट टीथ त्याची जागा घेतं. आता याच्यामध्ये पहा, ड्युरिंग अडोलसंट, जेव्हा तुम्ही अडल्टहुड मध्ये येतो तेव्हा तुम्हाला सेकंडरी टीथ येतात, परमनंट टीथ येतात. इफ डॅमेज और लॉस दे कॅन नॉट बी रिप्लेस नॅचरली. जसं की टेम्पररी टीथ मिल्क टीथ जसे रिप्लेस होतात, नॉट जस्ट लाईक दॅट. आता इथं परमनंट टीथ रिप्लेस होत नाही. ठीक आहे, एकदा दात पडला तर त्यानंतर तो दात परत येत नाही, परमनंट टीथ परत येत नाही. ठीक आहे, डॅमेज झाले किंवा ऍक्सिडेंट झाला, ऍक्सिडेंटली ते ब्रेकडाऊन झाले तर परत येत नाहीत. बट हे जर तुम्ही पडलात लहान असताना आणि परत हे टीथ येऊ शकतात, बट हे येत नाहीत. इन्क्लूड 8 प्रीमोलार आणि 12 मोलार्स आहेत. आणि याच्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट थिंग यू जस्ट नीड टू अंडरस्टँड इज की प्रीमोलार्स इथं कम्प्लिटली अब्सेंट असतात. लहान मुलांमध्ये प्रीमोलार्स कम्प्लिटली अब्सेंट असतात. ही गोष्ट तुम्ही
लक्षात ठेवू शकता, कारण बऱ्याचदा एक्झाम मध्ये विचारली जाऊ शकते. आता पाहू शकता तुम्ही किती प्रकारचे टीथ आहेत. इन्सिजर आय म्हणता तुम्ही त्याला, हे आहेत 8. आता कशा प्रकारे लक्षात ठेवू शकता तुम्ही, मी साईडला होते, ठीक आहे. सो तुम्ही 4 कंपार्टमेंट मध्ये डिवाइड करा. 4 कंपार्टमेंट मध्ये डिवाइड करा. इथे आता वरचे हे 4 दात, ठीक आहे. 1 2 किंवा इथे घेऊ शकता, हा इथे घ्या. 1 2 आणि हे खालचे 1 2. किती आहेत टोटल? या पण साईडला 2, या पण साईडला 2. टोटल आहेत वर 4 खाली 4. टोटल किती काउंट आहे? 8. कशासाठी युजफुल आहे? हे आहे कटिंग आणि बायटिंग पीस ऑफ फूड. फूडला कट करण्यासाठी आणि बारीक बारीक त्याचे पीसेस बनवण्यासाठी युज केला जातं. कॅनाइन आहेत 4 याच्या साईडचे. इथे 1, इथे 1, इथे 1 आणि इकडे 1. ठीक आहे. कॅनाइन आहेत 4. टिअरिंग आणि पिअर्सिंग टफ फायबर, त्यासाठी त्याचा यूज आहे. प्री मोलार आहेत 8, क्रशिंग साठी यूज आहे. त्यानंतर मोलार आहेत किती? 12, जे की ग्राइंडिंग साठी यूज केलं जातं. मोलार्स आर मल्टीकस्पीड. आता मल्टीकस्पीड का म्हटलेलं आहे? हे जे दाताचं स्ट्रक्चर असतं, मी इथं ड्रॉ करून दाखवते तुम्हाला. हे जे दाताचं स्ट्रक्चर असतं ते याला म्हटलेलं आहे कस्प, CUSP, याला म्हटलेलं आहे कस्प. आणि हे जे मोलार्स असतात मल्टीकस्पीड असते. तुम्ही पाहू शकता या साईडला पण 2 असतात आणि मागच्या साईडला पण 2 असतात. ठीक आहे. त्यामुळे त्याला म्हटलेलं आहे मल्टीकस्पीड. आता नेक्स्ट आपण पाहून घेणार आहोत की नेमकं डायग्राम थ्रू आपण पाहूया कोणते प्रीमोलार मोलार वगैरे आहेत ते. सो समोरचे जे दात दिसतात आपल्याला, हे येलो कलर मध्ये जे तुम्हाला दात दिसत आहेत ते आहेत इन्सिजर्स. इथं तुम्ही पाहू शकता हे आहेत इन्सिजर्स. हे हा वरचा पार्ट आपल्याला जे विजिबल आहे हा वरचा पार्ट. ठीक आहे. सो दीज आर द इन्सिजर. कॅनायन आहेत त्याच्या साईडचे एक एक टीप, आणि हे वरच्या साईडने पण प्रेझेंट आहे. ठीक आहे. हे आहेत कॅनायन. ऑरेंज कलर मध्ये पाहू शकता प्री मोलार, आणि हे जे शेवटचे आहेत 3 3 परत वरच्या साईडला पण तसे सेम, हे आहेत मोलार. ठीक आहे. सिमेट्री ऑफ जॉ ह्युमन, सॉरी तुम्हाला दिसत नसेल, मे बी इकडे होते. आता तुम्ही पाहू शकता किंवा स्क्रीनशॉट घेऊ शकता एक्झॅक्टली कशा प्रकारे आपले दात प्रेझेंट आहेत ओरल कॅव्हिटी मध्ये. ह्युमन डेंटिशन बायलॅट्रिकल सिमेट्रिकल आहे. आयडेंटिकल अक्रॉस अप्पर जॉ, मॅक्सिला अँड लोअर जॉ, मॅन्डिबल. वरच्या जॉला मॅक्सिला म्हणतात, खालच्या जॉला का म्हणतात? मॅन्डिबल असं म्हटलेलं आहे. स्प्लिट इव्हनली इंटू लेफ्ट हाफ अँड राईट हाफ इच इंडिव्हिज्युअल जॉ. पॅटर्न आहे ICPMM. व्हॉट एक्झॅक्टली? इन्सिजर, कॅनाइन, प्रीमोलार, मोलार. ठीक आहे. हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. नेमकं सिक्वेन्स काय आहे दाताचा, समोरचे दात कोणते असतात, मागचे दात कोणते असतात, आणि कशा प्रकारे बायलॅट्रिकली सिमेट्रिकल ते अरेंज आहेत. डेंटल फॉर्म्युला लक्षात ठेवू शकता. जे चाइल्ड मध्ये डेंटल फॉर्म्युला आहे, चाइल्ड मध्ये आहे 2102. 2 आहेत काय? इन्सिजर, कॅनाइन. प्रीमोलार अब्सेंट असतात, जसं की मी तुम्हाला सांगितलं. प्रीमोलार चाइल्ड मध्ये अब्सेंट असतात. त्यानंतर आहेत हे मोलार. ठीक आहे. इंटू 2 जर आपण केलं तर 20 टीथ आपल्याला पाहायला मिळतात. आणि इथं 2123 हे आहे अडल्टचा परमनंट टीथचा फॉर्म्युला, जे की आहे 2123/2123. याला 2 ने आपण केलं तर आपल्याला किती मिळतात? 32 आपल्याला टीथ पाहायला मिळतात. ठीक आहे. प्रीमोलार याच्यामध्ये अब्सेंट आहे 0. इथं प्रीमोलार प्रेझेंट आहे 2, म्हणून इथं काय आलं? 2. ठीक आहे. हे मोलार्स 2. थर्ड मोलार विजडम टीथ इथं अब्सेंट आहेत. मोलार्स इथं फक्त 2 असतात. इथं मोलार असतात 3. विजडम टीथ इरप्ट इन अडल्टहुड इथं प्रेझेंट असतात. ही गोष्ट लक्षात ठेवा. एक्झाम मध्ये बऱ्याचदा विचारलेला क्वेश्चन आहे की फॉर्म्युला काय आहे, डेंटल फॉर्म्युला काय आहे चाइल्ड मध्ये आणि अडल्टहुड मध्ये, डेंटल फॉर्म्युला एक्झॅक्टली कशा प्रकारे आहे. आता आपण पाहूया एक्झॅक्टली टूथचं स्ट्रक्चर. टूथचं स्ट्रक्चर एक्झॅक्टली कशा प्रकारे आहे तुम्ही पाहू शकता इथे डायग्राम थ्रू. आता पहा, हा जो वरचा आहे, एक मिनिट, हा जो वरचा पार्ट आहे, ओके, सो दिस इज द विजिबल पार्ट. हा जो वरचा पार्ट आहे त्याला आपण म्हणतो क्राउन. खालचा जो पार्ट आहे जे की एम्बेडेड आहे सॉकेट ऑफ जॉ बोन, त्याला आपण म्हणतो रूट. आणि हा जो मधला आहे याला आपण काय म्हणतो? नेक. ठीक आहे. हे गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. क्राउन इज द विजिबल व्हाईट टूथ टिप एक्सपोज अबाउट द गम. गमच्या वरचा जो पार्ट आहे त्याला आपण म्हणतो क्राउन. नेक आहे मिडल पार्ट. इंटरमिडिएट ज्याला म्हणतो आपण नॅरो झोन टाइटली बाउंड बाय गम. रूट जे आहे बेस आहे खालचं,
ठीक आहे. अँकर एम्बेडेड इनसाइड अल्व्हिओलार बोन सॅक, अल्व्हिओलार बोन सॅक मध्ये ते एम्बेडेड आहेत, जे की हा सर्व पार्ट आहे रूटचा. ठीक आहे. यानंतर आपण पाहू शकता वरची जी कवरिंग आहे, वरच्या कवरिंगला म्हटलेला आहे हा सर्व जो पार्ट आहे वरचा तो आहे एनामल. खालचा जो पार्ट आहे दिस इज द डेंटिन, डेंटाईन म्हणू शकता. आणि ही जी पल्प कॅव्हिटी, ठीक आहे, जे की स्पेस आहे याच्यामध्ये प्रेझेंट असतात ब्लड वेसल्स वगैरे सर्व काही गोष्टी यामध्ये प्रेझेंट असतात, नर्व्ह प्रेझेंट असतात. सिमेंटम याला धरून ठेवण्याचं काम करतात सिमेंटम नर्व आणि ब्लड वेसल्स प्रेझेंट असतात कशामध्ये, कॅव्हिटी मध्ये. हे तुम्ही पाहू शकता नर्व आणि ब्लड वेसल्स इथे प्रेझेंट असतात. नेक्स्टली आपण पाहूया वन बाय वन याचं कशा प्रकारे आहे. आता पहा एनामल जे आहे, एनामल आपण पाहिलं होतं आउटर कवरिंग आहे ज्याला तुम्ही म्हणता आउटर कवरिंग, आउटर क्राउन शिल्ड ज्याला तुम्ही म्हणता. एनामल हार्डेस्ट सबस्टन्स आहे ह्युमन बॉडीचा. जर तुम्हाला कम्पेअर करायला सांगितलं बोनला एनामल सोबत, तर बोन पेक्षाही जास्त हार्डेस्ट सबस्टन्स काय आहे, एनामल. सिक्रेटेड बाय द स्पेशलाइज एंडोडर्मल सेल कॉल्ड एज द अमिलोब्लास्ट. ही गोष्ट लक्षात ठेवा, कोणत्या सेलनी तो सिक्रेटेड आहे, कोणते सेल त्याला सिक्रेट करतात, तर अमिलोब्लास्ट नावाचे सेल त्याला सिक्रेट करतात. फॉर्म प्रायमरी ऑफ इनऑर्गॅनिक कॅल्शियम फॉस्फेट, त्यामध्ये आहे कॅल्शियम फॉस्फेट, हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. मिडल पार्ट आहे डेंटाईन. डेंटाईन फॉर्म द मेन बल्क स्ट्रक्चर ऑफ द टूथ लाईंग इमिडिएटली अंडरनीथ द एनामल. एनामलच्या खालच्या साईडचा जो पार्ट आहे त्याला आपण म्हणतो व्हॉट, डेंटाईन. हे बनलेलं आहे ओडांटोब्लास्ट सेल आणि हे बनलेलं आहे अमिलोब्लास्ट सेल पासून. पल्प कॅव्हिटी जे की कॅव्हिटी आहे त्यामध्ये प्रेझेंट आहेत ब्लड वेसल, लिम्फॅटिक वेसल, नर्व वेसल. आपले दात वगैरे दुखतात कशामुळे, त्यामध्ये प्रेझेंट असतात नर्व्ह. ठीक आहे, नर्व्ह प्रेझेंट असतात. आणि हे कुठं प्रेझेंट आहे, पल्प कॅव्हिटी मध्ये. इंटरनल कोर ज्याला तुम्ही म्हणू शकता. डेंटल सेल मेटाबॉलिझम, डेंटल सेलचं मेटाबॉलिझम ते मेंटेन करतात. सिमेंटम आहे रूट सिलेंट, म्हणजे काय, धरून ठेवण्याचं काम करतात. लेअर कव्हरिंग आउटर सरफेस ऑफ द टूथ रूट फर्मली लॉक द टूथ इनटू द बोनी अल्व्हिओलार सॉकेट. लॉक करतात टूथला त्या सॉकेट मध्ये. ठीक आहे, सिमेंट सारखं काम हे परफॉर्म करतात. ओके, या सर्व गोष्टी सर्वांना कळायला. आता नेमकं एमएसटी सीईटी साठी मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट्स कोणते आहेत लक्षात घ्यायचे. सो फर्स्ट इज थिकोडॉन्ट. थिकोडॉन्ट काय आहे, थिकोडॉन्ट एक अटॅचमेंट आहे एम्बेडेड इन द सॉकेट, प्रोटेक्ट अगेन्स्ट मॅस्टिकेशन फोर. जर जास्त जोरामध्ये तुम्ही चावत असतात तर आपल्या दाताला प्रोटेक्ट करण्याचं काम करतं कोण, थिकोडॉन्ट. हेटेरोडॉन्ट आहे डिफरंट काइंड ऑफ टीथ, जे की 4 काइंडचे आपण पाहिले, इन्सिजर, प्रीमोलार, मोलार. फॉर व्हराइड फूड टिअरिंग अँड मॅस्टिकेशन, चावण्यासाठी वगैरे आपल्याला उपयोगी आहे. डायफायोडॉन 2दा येणारे टीथ, जे की आहेत मिल्क टीथ. फर्स्ट इज मिल्क आणि सेकंड वन इज द परमनंट टीथ. हे आपण पाहिले. त्याचा आपण काय पाहिलं, डेंटल फॉर्म्युला आपण पाहिला. डेंटल फॉर्म्युला आहे 2102. लहान मुलांमध्ये आणि मोठ्यांमध्ये आहे 2123/2123. एनामल काय आहे, सिक्रेटेड बाय अमिलोब्लास्ट सेल. ही गोष्ट लक्षात ठेवा. अँड इट इज द हार्डेस्ट सबस्टन्स ऑफ द ह्युमन बॉडी. ह्युमन बॉडी मधला सर्वात हार्डेस्ट सबस्टन्स काय आहे, तर तो आहे एनामल. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवू शकता कारण इम्पॉर्टंट आहे, एक्झाम मध्ये विचारली जाऊ शकते. ठीक आहे, येस. तर इथं पाहू शकता तुम्ही सर्व काही गोष्टी दिलेल्या आहेत. वाटलं तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता, मी साईडला होते. ठीक आहे, आणि या सर्व गोष्टींचे सर्वांनी प्रॉपर नोट्स बनवायचे, त्या अकॉर्डिंगली तुम्ही तुमच्या एक्झामला प्रिपेअर होऊ शकता. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली तुम्ही सर्व गोष्टी लक्षात सुद्धा ठेवू शकता. ठीक आहे, तर दिस इज फॉर टुडे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. आता आपण ओरल कॅव्हिटी मधलं टीथचं स्ट्रक्चर पाहिलं. नाऊ इट्स टाइम फॉर द टंग. टंग कशा प्रकारे आहे, टंगचे पार्ट्स, त्यावरती कुठले कुठले पॅपिले वगैरे सर्व काही गोष्टी आपण जाणून घेऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही अभ्यास करा आणि प्रॉपर नोट्स बनवा. आपण भेटूया सेकंड व्हिडिओमध्ये.